ब्लॉग मध्ये बोलायसाठी क्वार्टर मागतोय. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आम्ही रात्री एक फार्म हाऊसवर स्टे केला होता. त्या फार्म हाऊसवर आम्ही जस्ट उठलेलो आहे सगळेजण. तर आम्ही फ्रेश वगैरे होऊन ना बाहेर कोयना सातारला जाणार आहे. सातारावरून भरपूर प्लेस फिरणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. हे फार्म हाऊस शिरकानी फार्म हाऊस आहे कोल्हापूरमध्ये. आणि हे आमची मंडळी सगळी पॅकिंग करते, बॅग पॅकिंग करते सगळे. ही आमची दुसरी गाडी आहे. त्या दुसरी गाडीमध्ये सगळे एवढे सगळे जाणार आहेत. यांची ना कपडे कमी, बॅगची साईज मोठे आहेत. बस का बाबा. या तर मित्रांनो आता आम्ही फार्म हाऊस सोडतोय. आता आम्ही सातारला जाणार आहे. सातारवरून आपल्या 2-3 मंदिर आहे ते करणार आहे. त्यानंतर आम्ही पुढच्या अजून तुम्हाला प्लॅन सांगेल काय आहे ते. तर मित्रांनो आम्ही ते हॉटेल श्रावणी ते नाश्ता करायला थांबलोय. इथे आता मी नाश्ता करतोय. काय नाश्ता करायला काय काय पुरी भाजी आहे का? पुरी भाजी ही कोंबडी बघा इथे. बघा हा ज्योतिबाचे पांडवलेन आहेत तिथे आपण जातो. आता जाताना बघा हा एकदम मस्त व्ह्यू आहे. तर आता आमची मंडळी सगळे फोटोशूट करते इथे. थोडेसे आपल्याला खाली पायी चालत जायला लागणार आहे. आपण थोडे चालत जाऊ खाली. ज्योतिबाच्या पायथ्याशी असलेले पांडवलेन ज्योतिबाच्या ना. ठीक आहे. थोडंसं ट्रे आपल्याला थोडं चालत जायला दगडे वगैरे आहेत तिथे. तर आपण जाऊया. आपण तुला ज्योतिबापासून निघाले की मेन रोड आहे. मेन रोडच्या पुढे आम्ही नाश्ता केला ना. तिथून पुढे फक्त एक अर्धा किलोमीटरच्या 1 किलोमीटरच्या अंतरावर ना अशी पायवाट आहे. त्या पायवाटेने आपण 5 पांडव होते आपल्या यांच्या लेणी बघायला चाललो आपण. तिथून ना येताना व्ह्यू मस्त येतो. व्ह्यू एकदम तुमची ट्रिप एकदम सक्सेसफुल होऊन जाईल. एवढं जरी तुम्ही बघितलं ना तुम्हाला परत कुठे फिरण्याची गरज नाही आहे. तरी आम्ही फिरणार आहोत. आम्ही सुट्टी काढून 4-5 दिवस. आमचा प्रो ब्लॉगर राहुल तो सेल्फी स्टिक घेऊन थोडंसं ट्रेक आहे पण आपण करू शकतो. काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. या मॅडम पण आल्यात आपल्यासोबत. मित्रांनो तुम्ही एक रोड पण आहे तिथे. तुम्ही गाडी घेऊन डायरेक्ट येऊ शकता. आम्ही थोडं वर चुकल्यामुळे आम्ही चालत खाली येतोय. आम्हाला थोडे ॲडव्हेंचर लागतात त्यामुळे. इथून असे बघा हा रोड आहे. तो आपण नाश्ता केल्याच्या पुढे ते रोड आहे. तिथून तुम्ही येऊ शकता. आता आम्हाला वाट भेटत नाहीये. थोडं आम्ही चुकलोय. पण तुम्ही या रोडने येऊ शकता. हा रोड बघा. हा तुम्ही खाली दिसतोय. आमचा एक माणूस तिथे पोहोचलाय खाली. तुम्ही असं करू नका. तुम्ही रोडनंच या. कोणा खूपच ॲडव्हेंचर करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता.
ते ब्लॉग मध्ये सांगा आम्ही झेंडे नाही लावायचा. आम्ही झेंडा बांधून ठेवतो, चुकला ना तर ते 3 दगड हा हा 3 दगड. काहीतरी निशाणी करून ठेवा म्हणजे आपल्याला समजेल येताना. ते पान शोधायला कुठं बघायचं? हळूहळू वाइंडिंग करायची उद्या. मित्रांनो कोण कोण साताऱ्याचे कोल्हापूरचे कमेंटमध्ये टाका. आणि तुम्ही पांडवलेनी बघितली असेल ना यातले कोणी तर तुम्ही नक्की सांगा मला तुम्ही कधी बघितले आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता तो पण मला सांगा. चला आम्ही आता या पायवाट्याने पुढे जात होतो. कसा ट्रेकर आहे? बघा हा कोकणातला कातकरी आहे. थोडं पैसे दे पण. तर आम्ही या वाटेवरती आलोय. आता इथून पुढे थोडं चालत गेलो. पांडवलेणी आहेत. आमचे 2-3 माणसं पुढे गेलेत. तर मित्रांनो थोडं चालत आल्यावर ना आपल्याला पांडवलेणी दिसतील इथे. एकदम मस्त येतात. हे बघा हे बघा अशा पांडवलेणी आहेत. त्या पाण्यामध्ये छोटे छोटे मासे पण आहेत. बघा अशा लेणी आहेत. हो इथे छोटे छोटे मासे पण आहेत. टाक्यामध्ये मासे छोटे छोटे अशा पांडवलेणी आहेत तिथे आतमध्ये. इथे एक आतमध्ये मस्त की शंकराची एक पिंड आहे. इथे शंकराची पिंड आहे. या इथे वटवाघूळ पण आहेत वरती बघा. तर मित्रांनो इथे पांडवलेणी ठिकाण थोडंसं स्लिपरी झालंय पावसाळा असल्यामुळे. आमची एक मेंबर आहे तो पडला आता खाली बघा. मित्रांनो लेणीचा बघा बाहेरचा व्ह्यू असा दिसतोय. समोरचा व्ह्यू तर एकदम भारी आहे. तर मित्रांनो या लेणीच्या इथे एंटर करताना असं बोर्ड लावलेला आहे. त्या बोर्डवरती ना त्या सूचना दिल्या म्हणजे आपण ज्या प्लेसवर येतो त्या प्लेसवर कशा प्रकारे आपण वागलं पाहिजे त्याचे पूर्ण एक नियम वगैरे दिले आहेत. म्हणजे आपण काय काय चुका करतो त्यातून आपल्याला काय काय कारवाई होऊ शकते याचं लिहिलेलं आहे. ते तुम्ही वाचून घ्या नंतर एका प्लेसला फिरा. ठीक आहे. तर आम्ही आता इथून निघतोय. आता आम्ही नेक्स्ट लोकेशन. प्रितेश सर लोकेशन काय नेक्स्ट? तोप कसं कोणाची तोप मग? तोप म्हणजे काय आहे तिथे काय असेल? गणपती मोठा गणपती. तर मित्रांनो आता आपण गणपतीचं मंदिर बघायला तोप. तर मित्रांनो आम्ही रस्त्यामध्ये एक गणपतीची सुंदर मूर्ती ती बघायला थांबलोय. एक तोप म्हणून एक गाव आहे. तोप नावाचं गाव आहे. एक सुंदर गणपतीची मूर्ती आहे. तर मित्रांनो तोप संभापूर इथे ना एक अशी सुंदर गणपतीची अशी मूर्ती आहे. एकदम म्हणजे बघूनच तुमचं मन एकदम तृप्त होऊन जाईल अशी मूर्ती आहे. आणि आता जवळ जातो आम्ही थोडे. आमचा काही प्लॅन नव्हता पण एक आमचा मित्र बोलला की ते बघण्यासारखं आहे मग त्यामुळे आपण आलो. हे बघा वरती सुंदर मूर्ती आणि खाली एक छोटंसं मंदिर आहे.
बघा, जगातील सर्वात उंच गणेश प्रतिमा ठरावी अशी ही मूर्ती आहे. 85 फुटाची ही मूर्ती आहे पूर्ण. ही मूर्ती आहे ना पूर्ण 800 टनाची आहे, म्हणजे 800 टनची ही मूर्ती आहे. ही मूर्ती कर्नाटकातील मूर्तिकारांनी 50 कामगारांच्या मदतीने बनवलेली आहे. तर हा पूर्ण बोर्डचा फोटो मी टाकतो, तुम्ही वाचू शकता. बघा, एक छोटंसं गणपतीचं मंदिर आहे, वरती मोठी मूर्ती आहे. मंदिरापाशी ना एक बाजूला एक चिन्मय जीवदर्शन म्हणजे चित्र फोटो गॅलरी आहे, तिथे आपण जाऊन बघूया. शांतता रखा आहे ते लिहिलेलं आहे, जेणेकरून एक बेस्ट इथे एकदम शांत वातावरण आहे. त्या मंदिराच्या बाजूला एक फोटो गॅलरी आहे मस्त. इथे सगळे संत वगैरे सगळ्यांचे फोटो आहेत. सगळे मंत्र वगैरे इथे दिलेले आहेत. सगळे इतिहासातल्या सगळ्या गोष्टी इथे आहेत. बघा, असं एक मस्त फोटोग्राफी इथे बनवलेली आहे. तिथे तुम्ही थोडा वेळ बघून सगळे वाचू शकता. त्याच्यामध्ये मस्त मस्त विचार लिहिलेले आहेत. तर मित्रांनो, हे गणपतीचं मंदिर आपण बघितलेलं आहे. एक मूर्तीच्या खाली मंदिर आहे, आतमध्ये मस्तपैकी एक फोटोग्राफीचं त्यांनी एक सेशन ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये भरपूर फोटोग्राफीज आहेत, त्या पण आपण पाहिल्या. तर आपण आता निघालो आहे आता आपल्या नेक्स्ट लोकेशनला. तर मित्रांनो, मी येडोबा प्रसन्न या मंदिरात आलो आहे. आपल्या पाटण तालुक्यात ना एक रोडवरच एक मंदिर आहे, जी येडोबा प्रसन्न मंदिर. खूप असं मंदिर, मस्त मंदिर आहे. त्या आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे. समोर पुढे ना गुणवंतगड म्हणून आहे, तो गड, त्या गडाचं नाव गुणवंतगड आहे. नदीच्या बाजूचा परिसर खूप छान आहे. जे मित्रांनो पाठीमागे आलेले ते मित्र पण आलेले आहेत, सगळे मित्र आलेले आहेत. आता ते पण थोडेसे एन्जॉय करतील. मित्रांनो, सगळे इथे मासे पकडायला लागले आमच्या मंडळी सगळे. खाऊन गेलं ते. परत 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 पॉज केला का? पॉज केला का? जरा इकडे पॉज केला. ए नाही, भेटतो मासा डोळ्यात लागेल, डोळ्यात लागेल. आता पाणी आहे ना तेव्हा तिकडे पण उड्या मारतात, तेव्हा तिकडे मध्ये मध्ये पुढे युवराज मध्ये पुढे टाक. अजून वडलेलं रे, गाड्यात अडकलं नाही. गळ बरोबर आहे का? तीन गेला तिकडे. बघा, इथे मासे पकडतात ते लोक. आणि या आमचे मित्र सगळे येडेचाळे करतात इथे. आता आपण कोयना डॅमला जातोय. एक किती लांब असेल इथून? किती किलो? इथून एक 20 मिनिटाच्या अंतरावर कोयना डॅम आहे. तर आम्ही सगळे जातो तिथे. मित्रांनो, आपण कोयना डॅमला पोहोचलेलो आहोत. तर कोयना डॅमला भरपूर आता आतमध्ये निघत जातोय आपण. समोरच बघा एक वाघाची एक सुंदर मूर्ती आहे. तर आपण आतमध्ये कोयना डॅममध्ये जातोय. काय आलं? तो ड्रायव्हर येणार आहे.
तुम्हाला इथे यायला तिकीट काढायला लागेल. किती हो तिकीट? तर मित्रांनो तुम्हाला इथे आले ना तिकीट काढायला लागेल. 20 रुपये पर पर्सन तिकीट आहे. हे आपण कोयना डॅमच्या एंट्रेन्समधून आतमध्ये आलेलो आहोत. समोरच बघा हरणांचं म्हणजे हरणांची एक मूर्ती आहे बघा, स्टॅच्यू. मस्त परिसर आहे. इथून हा एंट्रेन्स गेट आहे. आपण इथे तिकीट काढलेलं आहे. तर 20 रुपये पर पर्सन तिकीट आहे. मस्त एंटर करतानाच ॲम्बियन्स खूप छान दिसतोय. हा बघा वाघ कसं आहे. मस्त आपलं कोयना डॅमचे ते गार्डन आहे. त्या गार्डन मध्ये आपण आता आहोत. या गार्डन मध्ये ना वेगवेगळ्या प्राण्यांचे स्टॅच्यू बनवले आहेत. आता आपण ते गेंडा दिसतो. हा बघा अस्वलाचे 2 स्टॅच्यू तिथे. एक खाली वाकलाय आणि एक डोकून बघतोय आणि तिसरा अस्वल इकडे. हा बघा एक व्ह्यू, सुंदर व्ह्यू कसं दिसतोय. हा आहे कोयना डॅमचा व्ह्यू, एकदम सुंदर असा. हा आहे सातारा आपला कोयना डॅम. तर मित्रांनो हाच तो कोयना डॅम. आपण तिथे जवळ जाऊ शकत नाही कारण की पावसाचे दिवस असल्यामुळे कोणाला अलाउड नाही तिथे. तर आपण लांबूनच कॅप्चर करतो, मला दाखवतो. कोण कोण कोयना डॅमला त्यांनी कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो आपण सातारा फिरायचा आपला दुसरा दिवस आहे. त्याच्यामध्ये आपण कोयना डॅममध्ये आलो होतो. तर आता आपण पुढे जायचं आपल्याला. थोडं पुढे गेलं बघा असा एक परिसर असा सुंदर दिसतो. मित्रांनो आता आपण कोयना डॅम फिरलोय. आता आपला नेक्स्ट स्टॉप आपला ओझरडे वॉटरफॉल. इथूनच किती मिनिटं लागतील? 5 मिनिटाच्या अंतरावर, एक 5 मिनिटाच्या अंतरावर ओझरडे वॉटरफॉल आहे. तर आपण तो त्या बघू. तर आपण ज्या मार्गाने आलो त्याच मार्ग रिटर्न चाललो आपण. तुम्ही काय म्हणता? एकदम मस्त डॅम होता. तुला काय वाटलं? पण फक्त फरक एवढा जवळून बघायला भेटला, लांबून बघितला. मस्त आहे डॅम, एकदम मस्त आहे. मित्रांनो तो ब्लॉग मध्ये बोलायसाठी क्वार्टर मागतोय. हा तर साताऱ्यामध्ये फिरण्यासारखे भरपूर पॉईंट आहेत. आता आम्ही कोयना डॅम एक्सप्लोर करतोय. कोयनामध्ये गार्डन खूप म्हणजे खूप एकदम भारी गार्डन आहे. तुम्ही येऊ शकता. तर मित्रांनो ओझरडे वॉटरफॉलला जाताना ना तिथे एक स्पॉट आहे. तिथून पूर्ण कोयना डॅम दिसतोय. बघा पूर्ण कोयना डॅमचा व्ह्यू आहे. तर मित्रांनो आता आपण ओझरडे वॉटरफॉलला आलेलो आहे.
आपण जस्ट पोचलेलो आहे. त्याची ही कमान आहे ओझरडे वॉटरफॉलची. त्या रोडने आपण आलो. बघा इथे दिसते ओझरडे वॉटरफॉल. ॲक्च्युली या धबधब्याचा टायमिंग 5पर्यंत होता, आम्हाला 6 वाजले. तर मित्रांनो आम्हाला ओझरडे वॉटरफॉलला पोचायला थोडा टाईम झाला आहे. इथला टायमिंग 5 वाजेपर्यंत होता, आम्हाला 6 वाजले, त्यामुळे आम्हाला आत एंट्री दिली नाही. तर आम्ही हा ओझरडे वॉटरफॉल उद्या सकाळी येऊन पाहणार आहोत आतमध्ये जाऊन. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो ओझरडे वॉटरफॉलचे ते आपल्याला एक प्रसिद्ध यूट्यूबर भेटलेले आहेत. त्यांचा गाववाडी प्रोडक्शन म्हणून चॅनल आहे. त्या चॅनलवर 4 लाख सबस्क्रायबर आहेत. त्यांना आम्हाला भेटून खूप भारी वाटलं. ते सातारचेच आहेत, कोयना पाटणचे. तर ते पण ओझरडे वॉटरफॉल फिरायला आले होते. त्यांनी आपल्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा दिल्या. तर मित्रांनो तुम्ही पण गाववाडी प्रोडक्शनचे व्हिडिओ बघत असाल तर कमेंटमध्ये सांगा, त्यांचे व्हिडिओ कसे असतात ते पण सांगा. असणार ना आमचा कॉन्फिडन्स. आम्ही नवीन सुरुवात करतो. माझ्या पब्लिकला नाव काय? नवनाथ ओंबळे ब्लॉग. नवनाथ ओंबळे या ब्लॉग्सला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ ही मित्रमंडळीच आहे यांची. ते फिरायला आले. जास्तीत जास्त यांचे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. आणि शेवटी मराठी माणसाला सपोर्ट केलाच पाहिजे. सुरुवात म्हणू नका, या सुरुवातीचा नक्कीच मोठा काहीतरी होणारच. हां थँक्यू. धन्यवाद. थोडं इकडे पण आपली नाही चांगली. लगे चल आता. वाजवी तो पावा एक कृष्ण मुरारी, वाजवी तो पावा तो कृष्ण मुरारी. वेडी झाली राधा ऐकून बासरी, वेडी झाली राधा ऐकून बासरी. रात को गाऊंगा मैं, डोली से जाऊंगा मैं, डोली से आना चुपके से जाना. इथं कमी तिथे मी. मुझसे शादी करोगी. गणपतीचा महादेवाचा, गणपती 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 किती सांगू मी देवाची महती. अरे यार वेगळं आहे तुमचंही, तुमचंही सॉंग आहे. जीवन अपना सारा सनम, जीवन अपना सारा सनम. मुकाबला लेला
संतोष दगाबाज रे झाडाखाली कुणाचा वाजतो जांभूळ पिकल्या झाडाखाली कुणाचा वाजतो तारा दिवसभर लाईन मारा र रमया वसावया रमया वसावया रमया वसावया रमया वसावया मेरे दिल तुझको दिया मेरे दिल तुझको दिया रमया वसावया रमया वसावया हे मी काय बोलते रेंज काय यारा हो यारा तेरी आदा हो नेमा काय बोलूया घ्या कैसे जिएंगे जीना है मुश्किल हमारा यारा हो यारा तेरी अदाओं ने मारा आँख मेरी लड़ी है रास्ता देखो आँख मेरी लड़ी है आँख से लड़ी है वो आँख मेरी खड़ी है हिला तुझ्या कपाळीला टिळा हिला टिळा कपाळीला टिळा सांगी तुझ्या बापाला ला ल ल ल ल तुझ्या बापाला टिळा ल ल